नमस्कार. मितवा स्टोरीजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिलं श्रावणी आणि निखिलचा परिवार पिकनिकवरून आपापल्या घरी पोहोचतात. तर पाहू आता पुढे. श्रावणीने घरी आल्यावर सगळं पटापट आवरून घेतलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्याची पूर्ण तयारी करून ठेवली. गेली 2 दिवस निखिल सतत तिच्या मागे पुढेच असायचा. आता घरी ती एकटीच होती आणि सोबत आई बाबा. त्यामुळे तिला करमतच नव्हतं. आई बाबाही फार थकले होते, म्हणून त्यांनी रात्रीचं जेवण लवकर करून घेतलं आणि झोपण्यासाठी गेले. रात्री बेडवर पडून श्रावणी निखिलसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत होती आणि स्वतःशीच हसत होती. तिने झोपण्याचा बराच वेळ प्रयत्न केला, पण काही केल्या तिला झोप येतच नव्हती. राहून राहून तर निखिलच नजरेसमोर येत होता किंवा मध्येच त्याचा आवाज कानावर पडल्याचा तिला भास होत होता. तसं श्रावणी चक्रावून उठून विंडोजवळ येऊन पाहू लागली, तर विंडोच्या बाहेर तिला कोणी दिसलं नाही. फक्त रस्त्याने येणारी जाणारी काही माणसेच दिसत होती. तसं श्रावणीने डोक्याला हात मारला. श्रावणी, खाली पुलावमधून आता बाहेर ये आणि झोप, नाहीतर सकाळी जाग येणार नाही. एकतर उद्या ऑफिसमध्येही जायचंय. असा विचार करून श्रावणी विंडोजवळून येऊन पुन्हा आपल्या बेडवर पडली. श्रावणीने डोळे तर बंद केले, पण तरीही तिला काही केल्याने झोप येतच नव्हती. स्वतःच्या विचारातच बऱ्याच उशिराने तिचा डोळा लागला. इकडे निखिलच्याही मनाची अवस्था बऱ्यापैकी श्रावणीसारखीच होती. त्यालाही राहून राहून सारखी श्रावणीच नजरेसमोर दिसत होती. तिचं हसणं, तिचं रडणं, तिचे नखरे, सतत त्याच्या डोक्यात श्रावणीचेच विचार होते. श्रावणीच्या विचारातच त्याने फोन हातात घेतला. तिला कॉल करू का असा विचार त्याच्या मनात आला. घड्याळात पाहिलं तर 11 वाजून गेले होते. इतक्या रात्री तिला कॉल केला तर काय कारण सांगणार? का फोन केला ते? त्याशिवाय ती झोपली आहे की जागी आहे? जर झोपली असेल तर अजूनच माझ्यामुळे तिची झोप खराब होईल आणि झोप खराब झाली तर ती माझ्यावरच चिडेल. असंही काही कारण पण तर भेटत नाही आहे तिला सांगायला मी का फोन केलाय ते. नाईलाजाने पुन्हा निखिलने फोन साईडला ठेवला. श्रावणीला उद्या ऑफिसमध्येच भेटता येईल, पण आली पाहिजे उद्या, नाहीतर थकली असेल तर झोपूनच राहील की काय. निखिल तसाच विचार करत राहिला. थोड्या वेळाने त्यालाच प्रश्न पडला, अरे आपण इतका का विचार करतोय तिचा? तिच्यासोबत इतके वर्ष तर भांडणातच घालवलेत आणि आता तीच राहून राहून सारखी माझ्या विचारात असते. ती आजूबाजूला असली की काहीतरी वेगळंच फील होतं. मनाला खूप छानही वाटतं. जसं मला वाटतं तसं तिला देखील वाटत असेल का? निखिल स्वतःलाच प्रश्न विचारतो. निखिल, तुझ्या भरकटणाऱ्या मनाला आवर घाल. तूही कसला विचार करायला लागला आहेस? त्या चिडक्या मॅडमना जर कळलं किंवा साधी भनक जरी लागली तर ती कधी बोलणार पण नाही तुझ्यासोबत. आज आधीच कशी चिडली होती ती. एकतर तिच्या मूडचं काही सांगताच येत नाही आणि राग तर नाकाच्या शेंड्यावरच बसलेला असतो. चला झोपा आता, उद्या जर तिला भेटायचं असेल तर. सकाळी जाग आलीच पाहिजे, नाहीतर एक दिवस विनाकारण वाया जाईल. स्वतःशीच विचार करत निखिल झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी निखिल वेळेच्या आधीच ऑफिसमध्ये पोचला. आल्या आल्या त्याची नजर श्रावणीच्या डेस्कजवळ गेली. तो तिला पाहण्यासाठी खूप एक्सायटेड होता, पण श्रावणीची डेस्क रिकामी होती. त्याने हातात घातलेल्या घड्याळात पाहिलं. अरे, अजून तर 10 मिनिटं बाकी आहेत, येईलच थोड्या वेळात असा विचार करून तो त्याच्या डेस्कजवळ गेला. 10 मिनिटे काही केल्याने निघत नव्हती. ते 10 मिनिटं त्याला फार 10 तासासारखे वाटायला लागले होते. तो सारखाच घड्याळामध्ये टाईम पाहायचा. 9 तर वाजून गेले तरी श्रावणी अजूनही आलीच नाही. येईलच थोड्या वेळात, नक्कीच कुठेतरी अटकली असावी असा विचार करून तो स्वतःच्याच मनाला समजवत होता. निखिलने लॉग इन करायला सुरुवात केली. 9चे आता 9:15 वाजण्यात आले. निखिल वॉचमध्ये टाईम पाहू लागला. 9:15 होत आलेत तरीही अजून श्रावणी आली नाही. 15 मिनिटं लेट झाली आहे ती. त्याने एक लांब नजर ऑफिसच्या एंट्रन्सवर टाकली.
पण कोणी येण्याचे चिन्ह दिसतच नव्हते. पुन्हा एकदा निखिलने घड्याळात पाहिलं. बहुतेक आज येणार नसेल वाटतं. इतकी कशी थकली आहे. मी पण तर तिच्यासोबतच गेलो होतं ना. तरी देखील मी आज ऑफिसमध्ये 10 मिनटं आधी पोचलो आणि या मॅडमचा तर अजूनही पत्ता नाही आहे. नक्कीच झोपली असेल. कुंभकर्णाची बहीण होती की काय ही आधी? इतकी कशी झोप लागू शकते कोणाला? कोणी वाट बघतंय आपली की काय याची काही चिंताच नाही आहे तिला. आणि मी इथे मूर्खासारखा वाट बघत बसलोय तिची. किती स्वार्थी आहे नुसती ही. केव्हापासून वेळासारखी वाट बघायला लावते मला. भेटू दे मला ती कधी एकदा. तिला चांगलंच ऐकवतो आता. सिनियर आहे मी तिचा. श्रावणी न आल्यामुळे निखिल नाराज झाला होता आणि त्या नाराजीमुळेच आता त्याला श्रावणीचा राग देखील येऊ लागला होता. त्या रागातच आणि चिडचिड करतच तो त्याच्या डेस्कजवळ असलेली फाईल चाळत होता. अचानक कोणीतरी धावपळ करत धाप टाकतच ऑफिसमध्ये एंट्री करत असताना निखिलला जाणवलं. निखिलची नजर गेटवर गेली तसं त्याच्या जीवात जीव आला. त्याने एक मोकळा श्वास घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल देखील आली. ओ गॉड, आल्यात मॅडम फायनली. किती वेळ वाट बघायला लावली मला. पण जाऊ दे, आली तेच माझं नशीब. श्रावणी आल्या आल्या निखिलला तिच्याशी बोलायला जावंसं वाटत होतं. पण काय करणार आणि काय कारण काढू तिला बोलायला जायला. नंतर 2 मिनिटात त्यालाच क्लिक झालं. अरे, आपण तर तिचा टीम लीडर आहोत आणि त्याशिवाय आज आपली मीटिंग देखील आहे. त्यामुळे तिला जाऊन मी विचारू शकतो उशिरा येण्याचं कारण. चला, काहीतरी निमित्त तर भेटलं श्रावणीसोबत बोलायला जायला. म्हणून निखिल थोडासा खुश झाला. चेहऱ्यावर आलेल्या स्माईलला थोडंसं बाजूला करत निखिलने सिरियस असल्याचे चेहऱ्यावरती खोटे भाव आणून तो उठून श्रावणीजवळ गेला. श्रावणी ढाप टाकतच डेस्कजवळ पोहोचली होती. डेस्कजवळ जाऊन तिने लॉग इन करायला सुरुवात केली. तेवढ्यात निखिलही तिच्या डेस्कजवळ येऊन उभा राहिला. हाय श्रावणी, गुड मॉर्निंग. बराच उशीर झाला तुला आज ऑफिसमध्ये येण्यासाठी. झोपली होतीस की काय इतका वेळ? निखिलने विचारलं. अरे, काय सांगू तुला मी. रात्री ना मला झोपच लागत नव्हती. बराच वेळाने केव्हा डोळा लागला ते कळालंच नाही. म्हणूनच उठायलाही थोडा वेळच झाली. आजच नेमकी ट्रॅफिक पण कशी होती काय माहिती. त्यामुळे अजूनच उशीर होत गेला, श्रावणी म्हणाली. श्रावणी आणि निखिल यांना बोलताना पाहून अदिती लगेच श्रावणीच्या डेस्कजवळ आली. श्रावणी, वेळ बघितलीस का? किती वाजले तर? किती उशीर ग तुला ऑफिसमध्ये यायला? सॅटर्डे संडे ऑफ असला की मंडेला किती कामं असतात हे तुला ठाऊक आहे ना? इतकं माहीत असूनही तुला एवढा उशीर यायला. 10 वाजता मीटिंग आहे आपली. त्याचं प्रेझेंटेशन तू एकदा पटकन रीड करून घे. पुन्हा नाहीतर तिथे काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करशील. आणि थोडा वेळ तुझा हा निष्काळजीपणा जो आहे ना तो बाजूला ठेव. जरा पटापट आवरून घे. अदिती श्रावणीला थोडी रागानेच बोलत होती. श्रावणी आल्या आल्या निखिल लगेच उठून तिच्याकडे गेला. हे अदितीने पाहिलं होतं आणि म्हणूनच तिला राग आला होता. निखिलचा राग ती श्रावणीवर काढत होती. निखिलचं श्रावणीसोबत वागणं अदितीला अजिबात आवडत नव्हतं. म्हणूनच ती श्रावणीवरती चिडचिड करत होती. निखिलला जाणवलं अदिती श्रावणीसोबत चिडूनच बोलत आहे. ती अजून काही बोलू नये म्हणून तर लगेच मध्ये बोलला. अदिती, इट्स ओके. ती काही मुद्दाम उशिरा नाही आली ग. होतं असं कधीतरी उशीर यायला. मी करतो हँडल. तुझा मीटिंगची तयारी कर, निखिल म्हणाला. ठीक आहे, जाते मी. पण तू लवकर ये. विनाकारण इकडे तिकडे वेळ नको वाया घालवूस. अदिती श्रावणीकडे पाहत तिला टोमणे देतच म्हणाली आणि ताडकन तिकडून निघून गेली. श्रावणी, एकदा प्रेझेंटेशन पटकन तू नीट रीड करून घे. आपली मीटिंग आहे थोड्या वेळातच. आणि अदितीचं बोलणं इतकं मनावर नको घेऊस, निखिल म्हणाला. नाही रे, मी आता तिचं बोलणं
इतकं मनावर नाही घेत. खरं तर तिचं बोलणं मी मनावर घ्यायचंच सोडून दिलंय. तिच्या मूडचं कधी काही सांगता येत नाही. कधी कधी तर खूप चांगली बोलते, तर कधी छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करत बसते. आणि तसे बाकीचे तर सगळेच जण माझ्याशी खूप चांगल्या प्रकारे वागतात. त्याशिवाय तिच्या वागण्याची सवय देखील आता मला झालीच आहे, म्हणून मला काही इतका फरक नाही पडत. ती तशी बऱ्याच जणांना अशीच ओरडून बोलत असते. श्रावणी हलकीशी स्माईल करत निखिलला म्हणाली, ओके चल, मी मीटिंगची तयारी करतो, तू पण लवकर घे. असे बोलून निखिल तिकडून निघून गेला. अशाच प्रकारे एका मागून एक असे बरेच दिवस जात होते. निखिल आणि श्रावणी रोजच एकमेकांना भेटत होते, पण त्यांची गाडी काही केल्याने पुढे सरकतच नव्हती. दोघांनाही एकमेकांसोबत राहणं, बोलणं, फिरणं आवडत होतं, पण दोघेही त्याबद्दल काहीच बोलायला तयार नव्हते. असेच दिवस निघून गेलेत. एकदा एका संडेला दोन्ही परिवारांचं भेटणं ठरलं, तेही निखिलच्या घरी. निखिलच्या घरी जायचे म्हणून श्रावणीही छानपैकी तयार झाली होती. तिने आकाशी कलरचा कुर्ता आणि त्यावरती व्हाईट रंगाची लेगिन्स घातली होती. हलकासा चेहऱ्यावर मेकअप केलेला होता. कानातही मॅचिंग असे इयरिंग घातलेले होते. श्रावणी येऊन जाऊन सारखी सारखी आरशातच स्वतःला पाहत होती. थोड्या वेळाने श्रावणी तिच्या आईबाबांसोबत निखिलच्या घरी पोहोचली. बऱ्याच वेळा त्यांच्या गप्पा चालू होत्या. बोलता बोलता निखिलचे बाबा सहज निखिलच्या लग्नाविषयी बोलून गेलेत. यंदा आम्हाला निखिलचं लग्न करायचं आहे, पोरी बघायला सुरुवात करावी लागेल, निखिलचे बाबा असे बोलले. तेवढ्यातच लगेच आजोबांनी बोलायला सुरुवात केली. अरे हो, पोरी बघायच्या आहेत आपल्याला, पण पोरी बघायच्या आहेत तर इकडे तिकडे कशाला पाहायला पाहिजे? आपल्याजवळ इतकी हुशार आणि इतकी सुंदर पोरगी असल्यावरती आपल्या परिचयाची, आपल्या प्रतापची श्रावणी रे, नाही का? ती किती छानपैकी मिक्स झाली आहे आपल्या सगळ्यांमध्ये, आणि त्याशिवाय बोलायलाही थोडीशी निडर आणि त्याचबरोबर तितकीच हळवी देखील आहे. पिकनिकच्या वेळेस पाहिलं नाही का आपण सगळ्यांनी तिचं वागणं, तिचं बोलणं, तसे सगळेच गुण आहे बघ तिच्यामध्ये. आजोबांनी बोलायला सुरुवात केल्यावर आजीने देखील त्यामध्ये त्यांची सहमती दर्शवली. मला देखील श्रावणी नात सून म्हणून आवडेल बरं का, पण हा झाला आपला विषय. पोरांचं काय मत आहे ते देखील जाणून घेतलं पाहिजे ना, आजी म्हणाल्या. आजी आजोबांच्या बोलण्याने तर सगळेच जण फार शॉक झालेत. एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागलेत. निखिल, साहिल, मृणाल आणि बाकी सगळी मंडळी हॉलमध्ये गप्पा मारायला एकत्र बसलेली होती. तर श्रावणी, रागिनी, मुग्धा या दोघींसोबत रागिनीच्या रूममध्ये बसून त्या तिघीजणी गप्पा मारत होत्या. निखिलला तर फारच मोठा शॉक लागला होता. हे सगळं ऐकून त्याला कळतच नव्हतं त्याने नक्की कशा प्रकारे रिॲक्ट करावं. एकाकडून मनात कुठेतरी गुदगुदल्या देखील होत होत्या. साहिल निखिलच्या समोरच बसलेला होता. तो सतत डोळ्यांनी निखिलला इशारे करत होता. साहिलकडे पाहून निखिलच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल यायची. तो ती स्माईल कंट्रोल करत मुद्दाम लगेच इकडे तिकडे पाहायचा, पण साहिलही तेच सारखं सारखं करत होता. बाबा, तुम्ही बोलतायत असं आमच्या कोणाच्याही डोक्यात आलंच नाही. तसं तुम्ही सुचवलेलं स्थळ देखील चांगलंच आहे, अर्थात उत्तमच आहे. काय म्हणतायत प्रतापराव? तुम्ही श्रीधररावांनी विचारलं. प्रतापराव तर फार गोंधळून गेलेत. अचानक आपल्या मुलीसाठी लग्नाच्या स्थळाबाबत चर्चा होईल असं त्यांच्या मनीधानीच नव्हतं. त्यामुळे त्यावर काय उत्तर द्यावं हे त्यांना काही कळतच नव्हतं. मी यावर काय उत्तर देऊ? आता तुम्ही सगळे अगदी परिचयाचीच माणसं आहात. तशी आपली मैत्री देखील जुनीच, त्यातच आपल्या मैत्रीचंही नात्यात रूपांतर झालेलं आहे. आता दुसरी मुलगीही या घरात द्यायची म्हणजे तशी माझी काही हरकत नाही आहे. काय वाटतंय कावेरी तुला? प्रतापरावांनी विचारलं. अहो, माझी देखील काही हरकत नाही आहे. निखिलही तसा हुशार आणि देखणा मुलगा आहे, पण पोरांचं मत काय आहे हे एकदा आधी जाणून घ्यायला हवं ना. कावेरी निखिलच्या चेहऱ्याकडे पाहत बोलत होत्या.
तसा निखिलही थोडासा लाजला. त्याने मान खाली घातली आधी आणि पुन्हा नंतर इकडे तिकडे पाहायला लागला. तसं साहिलने बोलायला सुरुवात केली. आई, मला वाटतं या दोघांचंही नातं तितकंच बहरेल. ते आधीच एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात. शिवाय त्यांची मैत्री देखील आहे. ते दोघेही एकमेकांच्या स्वभावाला चांगलेच जाणून आहेत. एकत्र ऑफिसमध्येही आहेत, साहिल म्हणाला. लगेच प्रतिभा यांनीही बोलायला सुरुवात केली. श्रावणी आम्हा सगळ्यांनाच आवडते. शिवाय रागिनी आणि मुग्धा या दोघी तर तिच्या अगदी खास मैत्रिणीच आहे. त्या तिघीही नेहमी सोबतच असतात. मला असं वाटतं की आपण श्रावणीलाही तिचं मत विचारून घेऊ. तसंच निखिल आणि श्रावणीला दोघांनाही एकत्र काही वेळ बोलू द्यावं. तसं बघायला गेलं तर पहा ना, आपण तर साधासुद्धा गेट टुगेदर ठेवला होता, पण त्यातच आपण आपल्या पोरांचा पाहण्याचाच कार्यक्रम करून टाकला. त्याशिवाय मुलीकडचे मुलाला पाहायला आलेत. प्रतिभा गमतीने हसत म्हणाल्या. मृणाल, बाळ जाऊन श्रावणी आणि रागिनी, मुग्धा या तिघींनाही बोलवून आण बरं. आजींनी बोलवलंय असं सांग. तसं मृणाल उठून रागिनीच्या रूममध्ये गेली आणि तिघींनाही हॉलमध्ये बोलवलं असल्याचं सांगितलं. वहिनी, काय झालं? जेवायला बोलवलंय का? झालं तुमचं सगळं आवरून? रागिनीने विचारलं. जेवण तर झालं आहे बनवून, पण आजींनी तुम्हा तिघींना वेगळ्याच कामासाठी बोलवलेलं आहे, मृणाल म्हणाली. चला लवकर. तसं त्या चौघीजणी हॉलमध्ये बाहेर आल्यात. श्रावणी आल्यावरती सगळेजण गप्प बसलेत. आजींनी श्रावणीला त्यांच्याजवळ बसण्यास सांगितले. तसे श्रावणी आजींच्या बाजूला येऊन बसली. बाळा, तुला इकडे आमच्याकडे आवडतं का राहायला? आजींनी विचारलं. हो आजी, छानच वाटतं तुमच्याकडे. आणि त्याशिवाय इतक्या लोकांमध्ये वेळ कधी निघून जातो ते कळतच नाही. आवडतं मला इकडे यायला, श्रावणी म्हणाली. अरे वा, मग तर चांगलीच गोष्ट आहे बघ. तर मग आम्ही विचार करतोय की तुला या घरामध्ये कायमस्वरूपी ठेवून घ्यायची आता आमच्याजवळ, आमची नात सून म्हणून. आजी हसत श्रावणीकडे पाहत बोलल्यात. आजींचे उद्गार ऐकतात श्रावणी शॉक झाली. ती लगेच मृणालकडे पाहू लागली. श्रावणी, आम्ही हे आमचं मत सांगतोय बरं का. तुझं देखील मत काय आहे ते जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. पण त्याआधी तू आणि निखिल दोघांनीही एकमेकांसोबत काही बोलायचं असेल तर बोलून घ्या. तुमच्या दोघांची सहमती असेल तरच पुढचं काय ते ठरवू. मृणाल, या दोघांनाही तुझ्या रूममध्ये घेऊन जा, आजी म्हणाल्यात. तसं मृणाल, निखिल आणि श्रावणी या दोघांनाही तिच्या रूममध्ये घेऊन गेली. तुम्ही दोघं बोला, मी बाहेर आहे, मृणाल म्हणाली. मृणाल गेल्यानंतर निखिल आणि श्रावणी दोघेजण एकटेच होते रूममध्ये. पण कोणीही काही बोलत नव्हतं. दोघांच्याही हृदयात धडधड वाढली होती. शेवटी निखिलने बोलायला सुरुवात केली. श्रावणी, मला देखील हे सगळं आत्ताच कळलं बघ. कसं काय घरच्यांना बोलता बोलताच लग्नाचा विषय काढला ते मला कळालंच नाही. डायरेक्ट लग्नाची बोलणीच सुरू करून टाकली या सगळ्यांनी तर. पण तुझं जे काही मत असेल त्याबद्दल मला आदरच राहील बघ. तुझा होकार असू दे अथवा नकार, निखिल म्हणाला. निखिल, माझं मत सांगायच्या आधी मला तुझं मत जाणून घ्यायचं आहे. तुला काय वाटतं ते, श्रावणीने विचारलं. श्रावणी, माझी काहीही हरकत नाही आहे या लग्नासाठी. मला हे लग्न मान्य आहे, निखिल श्रावणीकडे पाहत म्हणाला. त्याला अजून बरंच काही बोलावंसं वाटत होतं, पण श्रावणीच्या चेहऱ्याकडे पाहून तो गप्प बसला. आता तू देखील तुझं काय मत आहे ते सांग, निखिलने विचारलं. अरे काय सांगावं मला तेच कळत नाही आहे. मी काय बोलू तर. मला जरा वेळ हवा आहे एकांतमध्ये, श्रावणी निखिलकडे पाहत म्हणाली. ठीक आहे, मी जातो बाहेर, तुझ्या उत्तराची वाट पाहतोय, असे बोलून निखिल रूमच्या बाहेर आला. अरे झालं पण तुमचं बोलणं,
मृणालने विचारलं. हो, झालं तसं. तिला एकांत हवा होता तिचा निर्णय घेण्यासाठी. माझ्याकडून काही हरकत नाही आहे या लग्नासाठी, पण आता निर्णय श्रावणीचा आहे. निखिल, थांब, मी बोलते तिच्यासोबत. नक्कीच अचानक हे सगळं ठरल्याने ती गोंधळून गेली असावी, मृणाल निखिलला म्हणाली आणि आतमध्ये गेली. साऊ, काय झालंय? तुमच्या दोघांचं बोलणं, मृणालने विचारलं. दीदी, अगं मला कळतच नाही आहे की मी काय बोलू यावर, श्रावणी म्हणाली. साऊ, तुला निखिल आवडतो ना, मृणालने विचारलं. असं विचारताच मृणाल थोडीशी लाजली. दीदी, आवडतो ग, पण तसं आम्ही दोघं फक्त फ्रेंड्स आहोत, श्रावणी म्हणाली. साऊ, निखिल खरंच खूप चांगला मुलगा आहे. तुम्ही तर दोघं एकमेकांना ओळखतातही. माझं आणि साहिलचं लग्न ठरलं तेव्हा आम्ही तर एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हतो. त्याशिवाय आमच्या दोघांचं तर बोलणंही झालं नव्हतं. पण निखिल आणि तुझं तसं नाही आहे. तुम्ही एकाच ऑफिसमध्ये आहात. तुमच्या दोघांमध्ये चांगली मैत्री देखील आहे. त्यामुळे तो कसा आहे हे मी तुला वेगळं काही सांगायला नको. अजूनही तुला विचार करायचा असेल तर तू कर विचार, मी जाते बाहेर, असे बोलून मृणाल बाहेर जायला निघाली. तेवढ्यात श्रावणीने मृणालला थांबवलं. दीदी, थांब ना. माझी देखील या लग्नासाठी काही हरकत नाही आहे, श्रावणी लाजत म्हणाली. तसं मृणालने पटकन येऊन तिला मिठी मारली. श्रावणी, मी खूप खुश आहे बघ. आता आपण पुन्हा एकत्र राहणार, मृणाल म्हणाली. थोड्या वेळाने मृणाल, श्रावणी दोघी बाहेर हॉलमध्ये आल्यात. मृणालने श्रावणी आणि निखिलचा लग्नासाठी होकार असल्याचं सगळ्यांना सांगितले. सगळेजण फार खुश होते. प्रतापराव, चला आता तयारीला लागा, श्यामराव हसत हसत म्हणाले. प्रतापरावांनी स्माईल करत हो म्हणून सांगितले. सगळ्यांनी आनंदाने जेवण केले. जेवण झाल्यानंतर पुढचा कार्यक्रम कसा करायचा यावरती त्यांचं डिस्कशन चालू होतं. तर श्रावणी रागिनीच्या रूममध्ये होती. श्रावणी, आम्ही फार खुश आहोत तुझं आणि दादाचं लग्न होणार आहे म्हणून, रागिनी म्हणाली. खूप खूप मज्जा करू आता तर. रागिनीच्या बोलण्याने श्रावणी लाजली आणि तिने मान खाली घातली. रागिनी मुग्धा दोघेही तिला येऊन जाऊन सारख्याच चिडवत होत्या. इकडे श्रीधररावांनी गुरुजींना फोन करून 15 दिवसांनी साखरपुड्याचा मुहूर्त काढून घेतला. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर प्रतापराव कावेरी आणि श्रावणी यांच्यासोबत घरी जाण्यासाठी निघालेत. जाताना श्रावणी आणि निखिल दोघेही एकमेकांना चोरून चोरून बघत होते. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायच्या वेळेस निखिल श्रावणीच्या सोसायटीच्या गेटबाहेर तिची वाट पाहत उभा होता. श्रावणी सोसायटीच्या गेटबाहेर आली तर समोरच तिला निखिल दिसला. निखिलला पाहता श्रावणी थोडीशी लाजली. चेहऱ्यावरती तिच्या हलकीशी स्माईल आली. निखिल श्रावणीकडे पाहत स्माईल करू लागला. श्रावणी स्कूटी घेऊन त्याच्या बाईकजवळ आली. निखिल, अरे तू इथे, श्रावणीने विचारलं. श्रावणी, मी तुला पिक करायला आलोय. तू स्कूटी ठेव, आपण दोघं ऑफिसमध्ये एकत्रच जाऊ, निखिल म्हणाला. अरे, मला कुठे माहीत होतं तू येणार आहेस ते. आधी कुठे मला तू कळवलं होतंस. आता मी स्कूटी घेतलीच आहे तर असू दे, चल जाऊ असेच. नाहीतर आता इकडेच उशीर होईल आपल्याला, श्रावणी म्हणाली. ठीक आहे मग, चल मग. दोघांनीही आपापल्या गाड्या स्टार्ट केल्या. निखिल श्रावणीच्या मागे पुढेच असायचा बाईकवर. दोघांचेही नजरेनेच बोलणे चालू होते. एकमेकांकडे पाहत स्माईल करत करतच दोघेही ऑफिसमध्ये पोहोचलेत. श्रावणीने तिचं लग्न जुळल्याची बातमी तिच्या मैत्रिणी पूर्वा आणि मीता यांना सांगितली. तर निखिलनेही अदिती आणि राकेश यांना त्याचं लग्न ठरलं असल्याचे सांगितले. हे ऐकतात अदितीच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. ती एकदमच शॉक झाली आणि निखिलकडे पाहू लागली. तिला निखिलचं लग्न ठरल्याचं सहनच होत नव्हतं. म्हणून ती ऑफिसमधून बरं नसल्याचं कारण सांगून
घरी निघून गेली. अदिती अशी अचानक का निघून गेली याचं कारण राकेशने निखिलला सांगितलं. निखिल, अदितीचं तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्याशिवाय तिने कधीच कोणाचा विचार देखील केला नाही. म्हणूनच तुझ्याशी कोणी बोलायला आलं की ती त्या व्यक्तीवर चिडचिड करायची. बिचारी तुटून गेली असेल रे आता. म्हणूनच ती अशी पटकन घरी निघून गेली. रडत बसली असेल बिचारी. राकेश, अरे तू काय बोलतोयस? मला असं कधी जाणवलंच नाही. जर मला असं काही ठाऊक असतं तर मी केव्हाच अदितीला सांगितलं असतं माझ्या मनात असं काही नाही आहे म्हणून. आम्ही फक्त आणि फक्त फ्रेंड्स आहोत. तिला वाईट वाटणं हे साहजिकच आहे, पण हे सगळं मी काही मुद्दाम केलं नाही. मला बोलावं लागेल अदितीशी. मी नीट समजावून सांगेल तिला. हे सगळं ऐकून मलाही फार वाईट वाटतंय. नंतर निखिलने बराच वेळा अदितीला कॉल केला, पण तिने त्याचा कॉल रिसीव्ह केला नाही. निखिल तिच्या घरी पण गेला, पण ती घरी नव्हतीच. निखिल एकाकडे श्रावणीसोबत लग्न ठरले म्हणून खुशही होता, तर दुसरीकडे त्याची खास मैत्रीण त्याच्यापासून दूर झाली होती आणि ती त्याच्या आनंदात सामील नव्हती. त्यामुळे तो दुःखी देखील होता. असेच दिवस जात गेले. साखरपुड्याच्या आदल्याच दिवशी अदितीचा मेसेज निखिलच्या फोनवर आला. हाय निखिल, सॉरी, बरेच दिवस झाले मी तुझा कॉल रिसीव्ह केला नाही. खरं सांगू, तुझं नाव पाहूनच मला फोन उचलण्याची हिंमतच होत नव्हती. आता असेही बोलण्यासारखं काही राहिलं नाही आहे आपल्या दोघांमध्ये. खरं तर चूक माझीच आहे. इतके दिवस तुझ्यावर एकतर्फी प्रेम करण्यापेक्षा मी माझ्या भावना सांगून केव्हाच मोकळी व्हायला पाहिजे होती. कारण प्रेम तर फक्त मी करत होती मनापासून आजपर्यंत तुझ्यावर. पण तुझं माझ्यावर कधी प्रेमच नव्हतं. तू फक्त आणि फक्त मला एक मैत्रीण म्हणूनच माझ्याकडे पाहत होता. मला वाटलं कधी ना कधी तरी तुला माझं प्रेम समजेल, पण शेवटी झालं भलतंच. तुझं लग्न ठरलं ही गोष्ट मला सहनच होत नाही आहे रे. म्हणूनच मी मुंबईच्या ब्रांचमध्ये माझ्या ट्रान्सफरसाठी अप्लाय केलं आहे आणि तोपर्यंत मी सुट्टीवर आहे. त्यामुळे मी ऑफिसमध्ये येणार नाही. कॉंग्रॅच्युलेशन निखिल. त्या दिवशी साधं तुला कॉंग्रॅच्युलेशन देखील केलं नाही. तुझे सारखे येणारे कॉल्स बघूनच म्हणूनच तुला मेसेज केला आहे. प्लीज यापुढे मला फोन किंवा मेसेज करू नको. मी मला कसं सावरलं आहे माझं मलाच माहिती आहे. उद्या तुझा साखरपुडा आहे. खूप मस्तपैकी एन्जॉय कर. माझ्यामुळे तू प्लीज दुःखी होऊ नको. आणि आपण फ्रेंड्स आहोत, पण मला वेळ लागेल या सगळ्या प्रकारातून बाहेर यायला, स्वतःला सावरायला. तुझी बेस्टी अदिती. अदितीचा मेसेज वाचून निखिलचे डोळे भरून आलेत. सॉरी अदिती, मी तुला नकळत खूप दुखावलं. निखिल फोनच्या मेसेजकडे पाहत बोलत होता. तो देखील त्या क्षणाला फारच इमोशनल झाला होता. त्याची खास मैत्रीण त्याच्या आनंदात नव्हती आणि त्याच्यामुळे तिला दुःख झालं होतं. म्हणून दुसऱ्या दिवशी निखिल आणि श्रावणीच्या साखरपुड्यासाठी सगळीकडे छान असं डेकोरेशन करण्यात आलं होतं. दोघेही छान मस्तपैकी तयार झाले होते. दोघेही स्टेजवर आलेत. गुरुजींनी मंत्र उच्चार केले. नंतर दोघांनाही रिंग घालण्यासाठी सांगितलेत. निखिलने रिंग हातात घेतली. त्याचबरोबर एक लाल गुलाब देखील हातात घेतला आणि त्याच्या गुडघ्यांवर बसला श्रावणीसमोर. श्रावणी, मला केव्हापासून तू आवडायला लागली ते कळालंच नाही. तू जेव्हाही माझ्यासोबत असायची तेव्हा मला फारच छान असं वाटायचं, पण कधीही सांगायची हिंमतच नाही झाली. आय लव्ह यू श्रावणी. माझी लाईफ पार्टनर होशील का? निखिलने लाल गुलाब श्रावणीकडे देत विचारलं. निखिलने अशा प्रकारे प्रपोज केल्यामुळे श्रावणी फार खुश होती आणि लाजत देखील होती. तिने लाजतच निखिलच्या हातातून तो लाल गुलाब घेतला आणि रिंग घालण्यासाठी हात पुढे केला. तसं निखिलनेही श्रावणीच्या बोटामध्ये रिंग घातली. नंतर श्रावणीनेही निखिलला रिंग घातली आणि हळूच आवाजात म्हणाली, निखिल, आय लव्ह यू टू. श्रावणी निखिलकडे पाहत स्माईल करत होती. दोघेही एकमेकांनाच पाहत होते. साखरपुडा झाल्यानंतर दोघांनी सर्व मोठ्यांचा आशीर्वाद घेतलेत. त्यानंतर डान्स परफॉर्मन्सही झाले. दोघांचा साखरपुडा फार धूमधडाक्यात पार पडला. लग्नाची तारीख ही 1 महिन्यानंतर निघाली होती. दोघेही ऑफिसमध्ये सोबतच
येत जात होते. ऑफिस सुटल्यावरती श्रावणीची रोजचीच काहीतरी शॉपिंग असायची. ती रोज ऑफिस सुटल्यावरती निखिलला शॉपिंग करायला घेऊन जात होती आणि निखिल तिच्या मागे मागे पिशव्या घेऊन फिरत असायचा. श्रावणी, किती ग शॉपिंग तुझी? तुला मी पिकनिकच्या वेळेसच बोललो होतो, आता तुझ्यासोबत कधीच शॉपिंग करायला येणार नाही. पण आता तर मला वाटतं की तू अशीच मला कायमस्वरूपी पिशव्या घेऊन घेऊन फिरवशील तुझ्या मागे मागे. तू मला असंच सामान पकडायला लावणार आहेस आता तर रोज तुझ्या मागे मागे पिशव्या घेऊन फिरतच माझे दिवस जाणार आहेत. मला तर वाटतं लग्नाचा दिवस उजडेपर्यंत तुझी शॉपिंग काही संपणारच नाही वाटतं, निखिल वैतागत म्हणाला. अरे हो, नाहीच संपणार माझी शॉपिंग लवकर. अजून तर बरीच शॉपिंग करायची आहे आपल्याला. लग्नानंतर आपण फिरायला पण तर जाणार आहोत ना. श्रावणी भुवया उडवत स्माईल करत निखिलकडे पाहत म्हणाली. अरे देवा, निखिलने कपाळावर हात मारतला आणि पुन्हा श्रावणीच्या मागे मागे पिशव्या घालत चेहरा पाडून चालू लागला. बघता बघता दोघांच्याही लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला. दोघांनीही आता ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. दोघांचा बराच वेळ फोनवरच बोलण्यात जात होता. हळदीचा दिवस उगवला. श्रावणीने छान पिवळ्या रंगाची नऊवारी घातली होती, त्यावरती आर्टिफिशियल फ्लावरची ज्वेलरी घातली होती. तर निखिलनेही छान पिवळ्या कलरचा कुर्ता आणि त्यावरती पांढऱ्या रंगाची पायजामा घातला होता. दोघेही फारच सुंदर दिसत होते. श्रावणी, छान दिसतेस तू, निखिल श्रावणीला म्हणाला. तूही काही कमी नाही आहे, तूही फारच छान दिसतोयस, श्रावणी निखिलला म्हणाली. आणि दोघेही एकमेकांकडे पाहत स्माईल करू लागलेत. दोघांनाही हळद लावण्यात आली. त्यानंतर नाच गाण्याचा कार्यक्रम बराच उशिरापर्यंत चालू होता. दुसऱ्या दिवशी लग्नाची गडबड. श्रावणीने छान ब्रायडल लेंगा घालून तयार झाली होती. हातावरती मेहंदी, त्यात हातभर चुडा आणि छान सुंदर असा मेकअप केलेला. त्या लुकमध्ये श्रावणी फारच सुंदर दिसत होती. तर निखिलनेही शेरवानी घातली होती. डोक्यावर फेटा, पायात मोजडी असा पेहराव केला होता. तोही फार स्मार्ट आणि रुबाबदार दिसत होता. दोघांचंही लग्न फार थाटामाटात पार पडले. लग्नानंतर नववधूच्या रूपात श्रावणी फारच सुंदर दिसत होती. नवीन घरात तिचा गृहप्रवेश झाला. लग्नानंतरचा सत्यनारायण आणि कुलदेवतेचे दर्शन झाल्यानंतर दोघेही काही दिवसांनी काश्मीरला फिरण्यासाठी गेलेत. श्रावणी आणि निखिलचा हसत खेळत एकमेकांना चिडवत सुखाचा संसार सुरू झाला. निखिलचा खट्याळपणा काही कमी झाला नाही, तो अजूनच वाढत गेला. तो मुद्दामच श्रावणीला चिडवण्यासाठी तिची छेड काढायचा आणि तिला सतत चिडवायचा. पण आता श्रावणीलाही निखिलचा स्वभाव चांगलाच कळून चुकला होता. त्यामुळे ती देखील पहिल्यासारखी तितकी रिॲक्ट करायची नाही किंवा कधीकधी निखिलला बरा वाटावा म्हणून ती मुद्दामच खोटं नाटं चिडायची. अशा प्रकारे दोघांचाही जीव एकमेकांमध्ये दिवसेंदिवस गुंतत गेला आणि दोघांच्याही प्रेमाची जुळून आलेली ही रेशीम गाठ आता चांगलीच घट्ट झाली होती. इथेच आपली कथा समाप्त होत आहे. कथेला खूप वेळ लावला त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून सॉरी आणि धन्यवाद देखील.